आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात टॉप 9 राजकीय बातम्या। क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव। बाळासाहेब असताना शिबिरांमधून भाषणं करायची मला संधी मिळायची, माझं दुर्दैव प्रत्येक वेळेला मला आडवं आलं। भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। आज आम्ही एकत्र भेटतोय, कुणाची खंत असेल तर चर्चा होईल। भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। भास्कर जाधवांसंदर्भात चर्चा नाही, पण आमच्या पक्षात कुणी जरी आलं तरी आम्ही त्यांना घेतो। भास्कर जाधवांवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। रत्नागिरीमध्ये आज उपमुख्यमंत्री शिंदेंची आभार यात्रा। दुपारी 2:30 वाजता चंपक मैदानामध्ये जाहीर सभेचं आयोजन, तर या सभेची जय्यत तयारी। 50,000 नागरिकांसाठी आसन व्यवस्था। उदय सामंत हल्ली माझ्याबद्दल आदरानं बोलतात, सामंतांनी असाच आदर माझ्याबद्दल कायम ठेवावा। भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। भास्कर जाधवांच्या मार्गदर्शनाखाली काम करू, जाधव आले तर कोकणात शिवसेनेची ताकद अजून वाढेल। भास्कर जाधवांच्या प्रवेशावर उदय सामंतांची प्रतिक्रिया। भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची 2 वेळा भेट। बावनकुळेंच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी सुद्धा भेट झाल्याची माहिती। तर धस, मुंडे आणि मी 4.5 तास सोबत होतो। मुंडे आणि धस यांच्यामध्ये फक्त मतभेद। बावनकुळेंची ही प्रतिक्रिया। 15 ते 20 दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंनी जेवणासाठी बोलावलं होतं, त्या ठिकाणी धनंजय मुंडे अचानक आले, तर आमच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली। माघार घेणार नसल्याचं सांगितलं। सुरेश धस यांचं यावर स्पष्टीकरण। सुरेश धसांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडलाय। सुरेश धस आणि वाल्मिक कराड एकच आहेत। राऊतांची धसांवर टीका, तर धसांची बाजू घेऊ नका असं लोकांनी सांगितलं होतं। राऊतांची प्रतिक्रिया।